हरी कमला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. जीवन जगत असताना कर्म अतिशय जपून केले पाहिजे, कारण याच्यातून सुटका नाही. तुका म्हणे कर्म लेखा न चुके ब्रह्मादिका. देवाला चुकलं नाही, देवाच्या बापाला चुकलं नाही, मग आपल्याला सुख मिळवायचे, समाधानाची अनुभूती मिळवायची. मग ज्ञान मार्गाने जमणार नाही, योग मार्गाने जमणार नाही, कर्म मार्गाने जमणार नाही. मग चौथा मार्ग सांगितला कोणता? भक्ती पंथ बहु सोपा. पण एक लक्षात घ्या, संप्रदायामध्ये सेवा महत्वाची. सेवेपेक्षा मोठं काहीच नाही. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही जी केली तर सेवाच केली. माझ्या वडिलाची मिरासी गा देवा आणि तुझी चरण सेवा पांडुरंगा. अहो पिढ्यान पिढ्या चालत आलेली आमच्या घरातली ही परंपरा. काय? अहो पांडुरंगाची भक्ती करणे, पांडुरंगाची भजन करणे, पांडुरंगाची पूजा करणे, पांडुरंगाचं नामचिंतन करणे ही परंपरा होती आणि हीच सेवा आहे. आणि संप्रदायामध्ये सेवा महत्वाची आहे. मग जीवन जर घडवायचं असेल तर सेवा महत्वाची आणि चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. एक लक्षात घ्या, तरुण मंडळी या ठिकाणी आहेत, चांगल्या गोष्टी घडायला वेळ लागतो. कारण असं म्हणतात डाउनलोड करायला वेळ लागतो, डिलीट करायला वेळ लागत नाही. पुढचं एक वाक्य सांगतो, लक्षात घ्या. स्टेटस ठेवायला वेळ लागत नाही. नीट आहे का? स्टेटस ठेवायला वेळ लागत नाही, स्वतःच स्टेटस तयार करायला वेळ लागतो. म्हणून दुसऱ्याचं स्टेटस ठेवण्यापेक्षा तेवढाच वेळ तुम्ही तुमच्यासाठी द्या आणि असं काहीतरी करून दाखवा की उद्या भविष्यात लोकांनी तुमचे स्टेटस ठेवले पाहिजे. आणि माणसाने जर ठरवलं, काय माणसाने जर ठरवलं तर माणसाला देव होता येतं, देव होता येतं. मग एवढी ताकद जर या मेंदूत आहे आणि या शरीरात आहे तर आपण चांगला माणूस होऊ शकत नाही, आपण वारकरी होऊ शकत नाही, आपण माळकरी होऊ शकत नाही. आणि जर नाही होऊ शकत तर दुर्दैव आहे महाराज. महाराष्ट्राच्या मातीमध्ये येऊन जर आपल्याला कीर्तन आवडत नसेल, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन जर आपल्याला ज्ञानोबाराय माहीत नसतील, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन जर आपल्याला तुकोबाराय माहीत नसतील, महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला येऊन आपल्याला जर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज माहीत नसतील तर जगून उपयोग नाही महाराज. आज अगाध असं ज्याच्यामध्ये ज्ञानाचं भांडार भरलेलं आहे. आमचे ज्ञानोबाराय म्हणजे ज्ञानाचा सागर होते आणि समाजासाठी ज्ञानेश्वरी ठेवली महाराज. विज्ञानानं त्या ज्ञानेश्वरीचा हात धरला आणि विज्ञान त्या ज्ञानेश्वरीच्या मागे मागे गेलं तर अनेक शोध लागले. म्हणजे विज्ञानाने सुद्धा मान्य केली ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि पंचम वेद, पाचवा वेद म्हणून ज्याला घोषित केल्या गेलं महाराज, तो आमच्या तुकोबाऱ्यांचा गाथा कधीतरी वाचला पाहिजे आणि कधीतरी मनात आलं पाहिजे. आणि ह्या गोष्टी कशा असतात? परमार्थ करणे, भक्ती करणे, भजन करणे, कीर्तन ऐकणे, कीर्तन करणे किंवा कीर्तनाबद्दल, परमार्थाबद्दल, भक्तीबद्दल, साधू संताबद्दल आपल्या अंतकरणामध्ये आवड निर्माण करण्यासाठी ही जबरदस्ती आणि धरून बांधून होऊ शकत नाही. याला ते रक्तातच असावं लागते. अहो काही माणसं बोलता बोलता म्हणतात का हो तुमचे वडील तर याच्यात नाहीत, मग तुम्ही याच्यात कसं काय? अहो आमचे आजोबा होते. काय आजोबा होते? अहो मग तुमचे वडीलही याच्यात नव्हते, तुमचे आजोबाही याच्यात नव्हते. मग अहो आमच्या आईच्या वडील होते. कोण? आईचे वडील होते. म्हणजे कुठंतरी ते जुळून आल्याशिवाय हे माणसाला आवडत नाही. किंवा मग संगत तेवढी मजबूत पाहिजे, संगतीनं माणूस असं महाराज माळकरी झाला पाहिजे. आणि माळकरी झाल्यापेक्षा सध्याचा काळ असा आहे का माळकरी करणारे कमी झालेत, माळा तोडणारे जास्त झालेत. तोडणारे जास्त झालेत. माणसं चुकीचे असतात, कार्य चुकीचं नसतं. म्हणून लक्षात घ्या, ज्ञान मार्ग, योग मार्ग, कर्म मार्ग, तीनही मार्ग अतिशय कठीण आहेत, जटिल आहेत, अवघड आहेत. मग हे आपल्याला तीनही मार्ग जमणार नाहीत. मग परमार्थात आलो, भक्ती मार्गात आलो, मिळणार फलप्राप्ती, मिळणार 100% होणार. आपण केलेल्या महाराज साधनेचं चीज होणार. एकही कण, एकही क्षण आपला वाया जाणार नाही. पण तेवढा वेळ त्याच्यासाठी द्यावा लागेल. जेवढा वेळ त्याच्यासाठी लागतो तेवढा दिल्याच्या नंतरच आपल्याला जे मिळायचं ते मिळणार. तेवढा वेळ द्यावा लागतो. एका जाड माणसानं काय केलं? जाड माणसानं
कार्यक्रमात गेला ना असं उभा राहिला. आणि दुसरा एक शेजारीच पतला माणूस होता. पतला माणूस आणि त्या दुबळ्या पतल्या माणसानं त्या जाड माणसाकडे पाहिलं आणि त्या जाड माणसाला विचारलं, का हो साहेब, तुमची तब्येत खूप सुंदर आहे, काय तुमची शरीरयष्टी चांगली आहे, काय तुमची बॉडी आहे, काय तुमची तब्येत आहे, काय खाता तुम्ही? त्यानं सांगितलं, महाराज आम्ही तूप खातो. काय खातो? तूप खातो. आता पातळ माणसाला असं वाटलं, तब्येतीने एकदम बारीक महाराजासारखा, त्याला असं वाटलं की तूप खाल्ल्याच्या नंतर तब्येत चांगली होते. जाड माणसाने त्याला औषध सांगितलं की तूप खा. मग हा बाजारात गेला. बाजारात गेल्याच्या नंतर यानं 5 किलोचा डब्बा घेतला. किती? 5 किलोचा डब्बा घेतला. घरी आला आणि एका ग्लासमध्ये तूप भरलं. अख्खा ग्लास भरला. अख्खा ग्लास भरला, हातामध्ये घेतला ना ग्लास पिऊन टाकला. एक ग्लास तूप पिलं आणि तूप पिल्याच्या नंतर असं बघायचं, असं करायचा. मग त्यालाच वाटलं की नाही, अजून काही परिणाम झाला नाही. लगेच दुसरा ग्लास भरला. दुसरा ग्लास भरला, दुसरा ग्लास पिला तुपाचा, दुसरा दंड पाहायचा असं, पण तरी काही परिणाम झाला नाही. मग तिसरा ग्लास भरला, तरी तब्येत काय वाढल्यासारखी वाटत नव्हती. मग तब्येत तर वाढलीच नाही. ज्ञानोबा म्हणतात, हळूहळू ढाळे ढाळे. काय झालं? विकृत झालं ना, ते सहन नाही झालं महाराज. आणि ज्ञानोबा म्हणतात, चांगल्या गोष्टीला वेळ लागतो. हळूहळू ढाळे ढाळे, केतू लेणी एक वेळे, आणि मार्गात चेनी बळे, निश्चित ठाकी. मिळणारे पण वेळ लागत असतो. आणि शास्त्राने सांगितलेले मार्ग, तीनही मार्ग कठीण आहेत, आपल्याला जमणार नाही. मग चौथा मार्ग शास्त्राने सांगितला. कोणता? भक्ती मार्ग. मग आता भक्ती करायची म्हणजे काय? तर श्रीमद भागवत शास्त्रामध्ये भक्तीचे 9 प्रकार सांगितलेत. कोणते? श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य सख्यम, आत्मनिवेदनम. हे 9 प्रकार भक्तीचे सांगितले. त्याच्यामध्ये सध्या जे कलियुग चालू आहे, या कलियुगासाठी एक श्रेष्ठ भक्ती सांगितली. कोणती? कीर्तन भक्ती. महाराज म्हणतात, जे कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चिताचे, आणि जे नामची नाही पापाचे ऐसे केले. किंवा कीर्तन चांग, कीर्तन चांग होय अंग हरिरूप, किंवा ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. मग कीर्तन ही साधना श्रेष्ठ सांगितली. कीर्तन हे साधन श्रेष्ठ सांगितलं. मग कीर्तन 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 कशाला म्हणतात? तर आम्ही उभं राहायचं, कंबर बांधायची, फेटा बांधायचा, आम्ही बोलायचं, तुम्ही खाली बसून ऐकायचं, याला कीर्तन भक्ती म्हणत नाहीत. हे कीर्तन चालू आहे. कीर्तन भक्ती कशाला म्हणतात? तर आपण आपल्या मुखाने भगवंताचं नाम घेणे, याला म्हणतात कीर्तन भक्ती. मग काही माणसं म्हणतील, महाराज मग आता ते गायन करायचं, मग ते हार्मोनियम, मग पखवाज लावायचा, मग आमचं गायन स्वरात नाही, स्वरात नाही. मग तुकोबाराय म्हटले, जी माणसं स्वरात नसतील ते आपल्याकडे या. काही माणसं जे आमच्या सारखे होते ते गेले तुकाराम महाराजाकडे. महाराज काय म्हणता? महाराज म्हटले, तुम्हाला स्वर नाही ना, चिंता करू नका. काय? नये जरी तुझ मधुर उत्तर, आणि दिधला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, आणि येईल तैसा बोल रामकृष्ण. आव जसं येईल तसं म्हणा. संतांनी सांगितलं, ग्रंथाने सांगितलं, वेदाने सांगितलं, सगळ्यांनी सांगितलं सुरुवातीपासून, की मानवी देहाला आल्याच्या नंतर तुम्हाला भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतल्याशिवाय गत्यंतर नाही. पण माणसं मानत नाहीत. जोपर्यंत संकट आणि अडचणी माणसाच्या जवळ येत नाहीत, तोपर्यंत माणसं देवाच्या जवळ जात नाहीत. माणसं अशी झालीत महाराज, माणसं गरज आली, गरज वाटली की जवळ जातात, गरज संपली की माणसं दूर होतात. आणि ज्या ज्या वेळेस आपल्यावर संकट येतात, ज्या ज्या वेळेस आपल्यावर दुःख येतात, महाराज एक गोष्ट लक्षात घ्यायची, आपल्यावर जर दुःख येत असेल आणि आपल्यावर जर संकट येत असेल तर याचं कारण एकच आहे. तुकोबाराय म्हणतात, देव झाला पाठ मोरा, नसती विघ्ने येती घरा. आपण देवाकडे पाठ फिरवली की सगळी विघ्न, सगळ्या अडचणी, सगळे संकट आपल्या घरी नाही म्हणलं तरी मुक्कामाला येऊन थांबतात. कसं? अहो नाही म्हणलं आपण, येऊ नका आमच्या घरी, तरी जबरदस्तीने येणार आणि आपल्या घरी थांबणार. कधी? आपण देवाकडे पाठ फिरवलं की.
मग तुम्ही कोणालाही विसरा, त्याला विसरू नका. माणसं बोलता बोलता म्हणतात काय, आम्ही देवाला मानत नाही. अरे दादा, तुम्ही देवाला मानत नाही, पण अजून देव तुम्हाला मानतोय. तुम्ही नाही मानत, पण देव तुम्हाला मानतोय. ज्या दिवशी देव तुम्हाला मानणार नाही, त्या दिवशी महाराज तुमच्या घरासमोर गर्दी जमल्याशिवाय राहणार नाही. त्या दिवशी तुम्हाला 4 जण येऊन उचलतीलच, त्याच्याशिवाय पर्याय नाही. म्हणून तुम्ही म्हणताय देवाला मानत नाही, पण देव तुम्हाला मानतोय. आणि हे काय महाराज, हे बोलणारी माणसं बोलून जातात, बोलणारी माणसं बोलून जातात. शेवटी ज्ञानोबा म्हणतात ना काय, मनुष्य जात सकळ आणि स्वभावता भजनशील. ज्ञानोबा जर म्हणत असतील की माणूस म्हणून जन्माला आला म्हणजे भजन करणारच, हे जर ज्ञानोबाऱ्याचं बोलणं असेल हे 100% खरं आहे. बरोबर आहे, 100% खरं आहे. वारकऱ्याला ज्ञानोबाऱ्याचे शब्द मान्यच आहेत. मग ज्ञानोबाराय म्हणतात माणूस म्हणून जन्माला आला म्हणजे देवाला मानणारच. पण काही माणसं आपल्या परिसरात, गावात, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात आपण असे पाहतो की जी देवाला अजिबात मानत नाही. मग ज्ञानोबाऱ्याचं खोटं आहे का? ज्ञानोबाराय बोलले तर खोटं आहे का? नाही, अजिबात नाही. अहो, ते आपल्या समोर मानत नाहीत, देवाला ते सुद्धा मानतात. एका गावामध्ये व्याख्यान ठेवलं, व्याख्याते आले आणि व्याख्यात्याने विचारलं काय विषय आहे माझ्याकडे, मला कोणत्या विषयावर बोलायचं. गावकऱ्यांनी सांगितलं सर तुम्ही आज देव नाही, काय देव नाही या विषयावर बोला. व्याख्यात्याने सांगितलं ठीक आहे, काय अडचण नाही. व्याख्याते स्टेजवर गेले, व्यासपीठावर गेले, 2.5 तास बोलले. कोण? व्याख्याते 2.5 तास बोलले. कोणता विषय? देव नाही. 2.5 तासामध्ये एवढं चांगल्या पद्धतीने पटवून दिलं त्यांनी गावकऱ्यांना, देव नाहीच. काही माळकरी बसलेले होते, वारकरी होते, ते म्हटले काय बोलतात सर, किती सुंदर बोलतात, आपण एवढ्या वाऱ्या केल्या आतापर्यंत, आपल्या वाऱ्या तर वाऱ्यावर गेल्या, देवच नाही. विनाकारण आपण एवढ्या दिवसापासून माळ घातली, विनाकारण आपण देवदेव केला, आपण भजन केलं, परमार्थ केला, विनाकारण. अहो देवच नाही ना. शेवटी व्याख्यान संपलं आणि व्यासपीठावरून व्याख्याते खाली आले आणि एक साधा भोळा वारकरी त्याच्या जवळ गेला आणि विचारलं साहेब अतिशय सुंदर बोलता तुम्ही, तुमचं बोलणं आम्हाला आवडलं, अतिशय प्रभावी तुमचं बोलणं आहे, पण हे सगळं तुम्हाला आता आम्हाला पटलं 100% काय की देव नाही, या जगात देव नाही. तुम्ही आम्हाला 100% पटवून दिलं की देव नाहीच, पण हे सगळं एवढं सुंदर बोलणं तुम्हाला कसं काय जमतंय? त्यानं सांगितलं आपलं काही नाही, सगळी देवाची कृपा आहे. काय आपलं काही नाही, सगळी देवाची कृपा आहे. म्हणजे देव नाही हा विषय पटवून देण्यासाठी सुद्धा देवाचीच कृपा लागते. याला म्हणतात देव. म्हणजे नाही नाही म्हणणारे सुद्धा मानावंच लागतं. ही ताकद म्हणजे भगवान परमात्म्याची. देव आहे, 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 देव
महाराज म्हणतात जीवनामध्ये सुखाची आणि समाधानाची जर गरज असेल तर तुम्हाला देवाला शरण गेल्याशिवाय किंवा देवाच्या नामाचा आश्रय घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याच्याशिवाय तुम्हाला सुखाची समाधानाची अनुभूती मिळणार नाही. मग अवघड जर साधनं असतील, अवघड जर मार्ग असतील, अवघड जर पर्याय असतील तर लोक महाराज करायला तयार होत नाहीत. कारण तुकाराम महाराज म्हणतात अवघड कोणी न करी सांगता सुलभ बहुता गोड वाटे. सोपं जर असेल तर माणसं म्हणतात मग करायला काही हरकत नाही. पण एखादी जर कार्य अवघड असेल तर माणसं म्हणतात ते आमच्याकडून होणार नाही. पण परमार्थ 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 जर करायचं म्हणलं महाराज मग परमार्थ अवघड नाहीच. परमार्थ अतिशय सोपा आहे. ज्ञानोबाऱ्या म्हणतात काय नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ. परमार्थ करायचा म्हणजे काय 12 माळी घातल्या पाहिजे, डझनभर माळी घातल्या पाहिजे, गंध लावलाच पाहिजे इकडं पोटाला, छातीला, कानाला. काही असं महाराज डेकोरेशनची गरज नाही. जी माणसं नित्यनेम करतात तो विषय वेगळा आहे, ते करतात. पण काही काही माणसं निव्वळ सप्ताह जोपर्यंत गावात असतो तोपर्यंतच गंध लावतात. आपण त्याच्या घरी जायचं, आपण त्याच्या बायकोला म्हणायचं काय ताई तुमचे मालक सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊ नका. ते रोज कीर्तनाला गेले की दुसऱ्याचा नवीन चप्पलचा जोड घरी आणतात. एवढे चांगले ते आहेत, फक्त ते गंधच सुंदर लावतात. मग त्या गंधाला काही किंमत नाही, तर गंध लावून फायदा नाही. लोकांना तुम्ही चुनाच लावता रात्रंदिवस, मग गंध कितीही लावला तर देव प्रसन्न होणार नाही. मग साधन सोपं असेल लोक करतात. मग किती सोपं, किती सोपं तर जगामध्ये हे सोपं ते सोपं ते सोपं, सोपं सोपं म्हणून गाजलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत, कशा सोपं सोपं म्हणून गाजलेल्या जेवढ्या गोष्टी आहेत तेवढ्यात जर सगळ्यात सोपं जर काय असेल ते म्हणजे भगवंताचं नाम आहे. महाराज म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. नाम संकीर्तन पै सोपे. नाम संकीर्तन साधन पै सोपे. आय जळतील पापे जन्मांतरीचे. जळतील पापे जन्मांतरी नलगती सायास गावे वनांतरा. नलगती सायास गावे वनांतरा. नलगती सायास जावे वनांतरा. किती सोपं तर नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीची. महाराज अतिशय सोपं साधन आहे. मग काही माणसं म्हणतील महाराज हे साधन सोपं आहे पण या साधनाचे परिणाम काय, हे साधन कशासाठी निवडलंय, का निवडलंय. महाराज म्हटले थोडक्यात आपण त्याचाही विचार करू. तत्पूर्वी एकदा सर्वांनी भजन करा. टाळी वाजवून भजन करायचं सर्वांनी. हरी विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. हरी हरी विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय 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 विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई. परमार्थ अतिशय सोपा आहे. फक्त अंतकरणामध्ये भाव पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात काही न लगे एक भावची कारण आणि तू काय म्हणे आन विठोबाची. तुम्ही गरीब असू द्या, तुम्ही श्रीमंत असू द्या, तुम्ही दीन असू द्या, तुम्ही दुर्बल असू द्या, परिस्थिती आणि अवस्था कोणत्याही पद्धतीची असू द्या, तुम्ही भगवंताची भक्ती करू शकता. अहो कोण कोण भगवंताची भक्ती करू शकते तुकाराम महाराजांनी यादीच दिली. काय
बरेच माणसं म्हटले, महाराज अहो तुम्ही उच्च कुळात जन्माला आले हो, तुम्हाला देवाचं नामचिंतन करण्याचा अधिकार आहे, तुम्हाला देवाच्या मंदिरात जाण्याचा अधिकार आहे, पण आम्ही थोडं आमचं गोत्र आणि आमचं कुळ थोडं कमकुवत आहे, आम्ही तुमच्या एवढे मजबूत नाही महाराज, आम्हालाही वाटतं देवाचं भजन करावं, देवाच्या मंदिरात जावं, कीर्तन ऐकावं, पण नाही जमत. महाराज म्हटले, तुम्हाला सांगितलं कोणी की जमत नाही? महाराज म्हटले, अधिकार कोणाकोणाला आहे? यादी दिली मग तुकाराम महाराजांनी. काय? ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. परत ऐका, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे, नारी, नर, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला विशेष वाटेल, तुकोबाराय म्हणतात आदी करुणी वेश्याही. अहो वेश्येला सुद्धा नामचिंतन करण्याचा अधिकार आमच्या तुकोबाऱ्यांनी दिलाय महाराज. ऐका, शेवटचा मुद्दा सांगतोय. गणिका नावाची वेश्या होती, आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला आणि अंत समयाला शरीर जीर्ण झालं, आता कोणी साथ देत नव्हतं. आणि समाजाचा नियम आहे, जोपर्यंत तुमच्या मनगटात ताकद आणि खिशात पैसा आहे तोपर्यंत या समाजात तुम्हाला किंमत आहे. ज्या दिवशी तुमच्या मनगटातली ताकद आणि खिशातला पैसा कमी झाला त्या दिवशी या जगात तुमची किंमत कमी झाली. मग आयुष्य सरत आलं आणि आता गणिका वेश्या, तोंड झोडायला बोलायला माणूस राहिला नाही. आयुष्यभर नको त्या गोष्टी केल्या, नको ते कार्य केले. मग आता अंतिम समय जवळ आला, पण करमणुकीसाठी काहीतरी साधन असावं म्हणून तिने एक पोपटाचं पिल्लू पाळलं आणि त्या पोपटाच्या पिल्लाला ती लाडानं राघव म्हणायची, लाडानं राघव म्हणायची, राघव म्हणायची. आणि राघव म्हणत असताना आता अंतिम समय जवळ आला आणि शेवटचा दिवस उजाडला. आज तिचं जाणं आहे आणि त्या पोपट्याला लाडानं राघव 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 म्हणायची. आणि आता तिला कळालं की आता बस आपली वेळ संपली, आपली मुदत संपली, आता आपल्याला जायचंय. आणि शेवटची एक हाक त्या पोपट्याच्या पिल्लाला ती मारायला गेली आणि राघव म्हणता म्हणता राघवच राघव झालं, तशीच गेली, डायरेक्ट वैकुंठात गेली. काही माणसं म्हटले, असं कसं देवा, हे असं कसं? अहो आयुष्यभर वेश्या व्यवसाय केला आणि ती वैकुंठात. ज्ञानोबा म्हणतात ना, तू ते आराधना ऐक. त्या गणिका वेश्येनं कधी तुझी आराधना केली नाही, कधी तुझ्या मंदिरात येऊन तिनं अगरबत्ती लावली नाही, कधी तुझ्या मंदिरात येऊन तुझ्या मंदिराच्या समोर तुळशीजवळ तिनं दिवा लावला नाही. तिनं दिवे लावले दुसरेच, पण तरी सुद्धा ती वैकुंठाला गेली. तू ते आराधना ऐके, होती बोलावीत पुसा कौतुके. पुस म्हणजे पोपट. आणि मी सुरुवातीला सांगितलं 56 भाषेचा केला से गौरव, म्हणून संस्कृत मध्ये पोपट्याला पुस म्हणतात. आणि तो एक शब्द इकडे घेतला माऊलींनी, तू ते आराधना ऐके, होती बोलावीत पुसा कौतुके, आणि त्वा ते गणिके वैकुंठी सुरुवाडू केला. किंवा एका कवळासाठी आणि गणक्या बसवली वैकुंठी. एकदाच म्हणली राघव, तो वैकुंठाला गेली. ही ताकद भगवंताच्या नामात आहे. म्हणून मेळा पापरासे नाम गेला वैकुंठासी, नाम गेला वैकुंठासी, नाम गेला वैकुंठासी. मेळा पापरासे नाम गेला वैकुंठासी, नाम गेला वैकुंठासी, नाम गेला वैकुंठासी. आजा मिळ पापराशी, नामे नेला वैकुंठाशी. पुत्र भावे स्मरण केले, तया वैकुंठाशी नेले. आजा मिळाचा उद्धार केला केवळ भगवंताच्या नामानच. मग तुम्हाला आणि आम्हाला जर समाधान मिळवायचं असेल तर या दोनही व्यक्तींना, गणिका आणि आजा मिळांना जर वैकुंठ पद प्राप्त होत असेल तर देवाचं नामचिंतन घेतल्याच्या नंतर, देवाचं नामचिंतन केल्याच्या नंतर तुम्हा आम्हाला समाधान प्राप्त निश्चितच होणार. फक्त करावं लागेल काय? तर अभंगाचं प्रथम चरण. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी
समाधान तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा चित्त समाधान सदा नाम घोष करू हरि कथा तेने सदा चित्त समाधान तेने सदा सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. चित्ताला सुख आणि समाधान जर मिळवायचं असेल तर भगवंताच्या नामाचा आश्रय तुम्हा आम्हाला घ्यावा लागेल. त्याच्याशिवाय या जीवाला या देहाला या मानवी शरीराला गत्यंतर नाही. सुख आणि समाधान मिळणार नाही. असं म्हणतात आराम की जरूरत है. नीट आहे का? आराम की जरूरत है तो बस एक काम कर आ राम की शरण में राम राम कर बाद में जिंदगी भर आराम कर. म्हणून रामाचा आश्रय घेतल्याशिवाय भगवंताच्या नामाचा आश्रय घेतल्याशिवाय आपल्याला सुखाची आणि समाधानाची अनुभूती मिळणार नाही. मग परिणाम सांगितलेत महाराजांनी 2 चरणात आणि शेवटचा परिणाम तुकाराम महाराजांनी अतिशय महत्वाचा सांगितलाय. मग तुकाराम महाराज हे पाप पुण्य ह्या ज्या काही चुकीची जी कृत्य आहेत या गोष्टीमुळे तुम्हाला काही अडचण काही विवंचना तुकोबारे म्हटलात नामचिंतनाचा आधार घेतल्याच्या नंतर नामचिंतनामध्ये रत झाल्याच्या नंतर पाप पुण्याची बाधा आम्हाला लागत नाही. आम्ही आता पाप पुण्याच्या पलीकडे गेलोय. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे झालो निरूप तुका म्हणे झालो निरूप तुका म्हणे आम्ही झालो निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो निरूप तुका म्हणे आम्ही झालो निरूप लागून दीपाप पुण्यंगा लागून दीपाप पुण्य अंगा पुण्य लागून दीपाप पुण्य अंगा लागून दीपाप पुण्य अंगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार लागून दीपाप पुण्यंगा
पुण्य पाप पुण्य सर्व सुख झालं, सर्व सर्व सुख झालं, सर्व विठ्ठल 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 परमार्थ संतांनी परमार्थ अतिशय सोपा करून सांगितला. मी तुम्हाला सांगत होतो, ज्ञानोबा म्हणतात, नित्य नेम नामे ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. माणसाने साधा काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. परमार्थ करायचा म्हणजे काय? अहो, तुम्ही सकाळी उठल्याच्या नंतर, स्नान केल्याच्या नंतर, तुम्ही घरामध्ये देवघर असते, त्या देवघरासमोर अगरबत्ती लावायचा जरी नियम केला, किंवा घरामध्ये जे तीर्थ स्वरूप भगवत स्वरूप आई वडील आहेत, त्या आई वडिलांच्या दर्शनाचा जरी नियम केला रोज सकाळी उठल्याच्या नंतर, किंवा रोज सकाळी उठल्याच्या नंतर स्नान केल्याच्या नंतर गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर असतं, त्या मंदिरामध्ये जाण्याचा जरी नियम केला, काहीतरी नित्यनेम केला पाहिजे. कारण संत म्हणतात, काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान, आणि वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. काहीतरी नित्यनेम माणसाच्या जीवनामध्ये असला पाहिजे. आणि या नित्यनेमाची ताकद फार आगळी वेगळी आहे. एका गावामध्ये असा एक व्यक्ती होता, ज्याला फक्त खाणे आणि झोपणे ह्या दोनच क्रिया माहीत होत्या. मग साधूची भेट झाली, आणि साधू भेटले म्हणजे साधू बोगस गप्पा आणून समोर जात नाहीत, साधू हितच करणार. कारण कार्य आहे साधूचं, शोधून या आले संत हिताहित जगाचे. मग त्याच्यामध्ये कोणी निंदा कोणी वंदा, काय जे असेल ते असेल, तुमची भावना काहीही असू द्या, पण संताची भावना काय आहे? येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी. तुमच्या मनात काहीही असू द्या, पण जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, आणि दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा, त्याच पद्धतीने संताचं जीवन असतं. अहो, एखाद्या माणसानं शिव्या जरी दिल्या तरी त्याचं दुःख वाटत नाही. तुकाराम महाराजाला मंबाजी बुवानं काठ्याच्या काडीनं मारलं, आणि रोजच्या कीर्तनातले मुख्य श्रोते म्हणजे मंबाजी बुवा. आता मंबाजी बुवाला असं वाटलं की आपण तुकाराम महाराजाला मारलंय, त्यांच्या कीर्तनासाठी आपण कसं काय जाणार, ते बरोबर वाटणार नाही. आणि त्यांनाच लाज वाटायची की आपण निरपराध माणसाला मारलंय. मग कीर्तनासाठी गेले नाही. पण तुकाराम महाराजांचं काही मन लागे ना महाराज, कारण रोजचे श्रोता होते. मग तुकाराम महाराज त्यांच्या घरी गेले, म्हटले, मंबाजी बुवा, अहो, मला मारून जर तुमचे हातपाय दुखत असतील, तुम्हाला काही त्रास होत असेल, कंबर दुखत असेल, हात दुखत असेल, तर अगोदर आपण हातपाय दाबण्याचा कार्यक्रम करू, नंतर आपलं कीर्तन करू. ही तुकोबऱ्याची भावना होती. हे संताचं अंतकरण होतं महाराज. संताचं अंतकरण म्हणजे दयेचं अंतकरण. मग व्यक्ती आहे निव्वळ खाणे आणि झोपणे साधून पाहिला. अरे भल्या माणसा, 84 लक्ष योनी फिरल्याच्या नंतर मानव देह मिळाला. त्याच्यामध्ये एक योनी कोटी कोटी फेरा मनुष्य देह वारा तेव्हा लागे. भल्या माणसा, एवढा वेळ गेल्याच्या नंतर मानव देह भेटला, आणि तुम्ही दुपारी 2 वाजता झोपेतून उठताय, जेवण करताना परत झोपताय, म्हणजे हे जगणं आहे का? तो म्हटला, महाराज तुम्ही काही सांगू नका, आपल्याकडून काही होणार नाही. महाराज म्हटले, काही स्नान केल्यावर मंदिरात जाऊ शकतोस का? तो म्हटला, महाराज तेवढं आपल्याकडून होणार नाही, मंदिरात मी जाऊ शकत नाही. मग स्नान झाल्याच्या नंतर हातामध्ये माळ घ्यायची, 1 माळ जप करायचा, 1 माळ 108 वेळेस रामकृष्ण हरी म्हणायचं. तो म्हटला, महाराज एवढं अवघड सांगू नका. महाराजाने विचार केला की याला सोपं सांगायचं तरी काय. शेवटी महाराज म्हटले, एक काम कर. काय? रोज सकाळी उठल्याच्या नंतर एक नित्यनेम करायचा. तुझ्या घराच्या शेजारी कुंभाराचं घर आहे, आणि कुंभार काका वारकरी माणूस आहे, आणि कुंभार काका कपाळाला गंध लावतात. आता तू फक्त उद्यापासून एकच करायचं. काय? सकाळी उठल्याच्या नंतर स्नान करायचं, आणि स्नान केल्याच्या नंतर कुंभार काकाच्या कपाळाचा गंध बघायचा, आणि त्याच्यानंतर तुला जेवण करायचं, नाश्ता भोजन, फिरायला बाहेर कुठं जायचं, काय कार्य करायचं ते नंतर करायचं. त्याला वाटलं हे जरा जमण्यासारखं आहे. ते म्हटलं, महाराज ठीक आहे, काही हरकत नाही, हे मी करणार. आता ऐका बरं, नित्यनेम तुम्ही कितीही साधा करा, त्याची ताकद अलौकिक आहे, त्याचे परिणाम अलौकिक आहेत.
फक्त तो नित्यनेम असला पाहिजे, त्याच्यामध्ये खंड नाही पडला पाहिजे. मग आता नित्यनेम सुरू झाला. सकाळी उठायचा 2 वाजता, 11 वाजता, 12 वाजता, कोणत्याही वेळेला उठला तरी पण स्नान केल्याच्या नंतर घराच्या बाहेर जायचा, कुंभार काकाच्या कपाळाचा गंध बघायचा, नंतर घरात यायचा, नंतर जेवण करायचं, नंतर काय जे काम त्याची इच्छा होईल पण नंतर करायचा. कुंभार काकाच्या कपाळाचा गंध अगोदर बघणे हा नित्यनेम त्याने चालू केला. असे 3 महिने गेले, 4 महिने गेले, 4.5 महिन्याचा कालावधी गेला. आता कालांतराने काय झालं तर पडिले वळण इंद्रिय सकळा. एक दिवस याला उठायला उशीर झाला आणि तेवढ्यामध्ये कुंभार काका माती आणण्यासाठी नदीवर गेले. हा उठला, काकूला विचारलं काका कुठे आहेत? काकूने सांगितलं ते नदीवर गेलेत. याला भूक लागली होती, याला वाटलं आता येतील, तासभरात येतील, 1.5 तासानंतर येतील. पण 1.5 तास झाला, 2 तास झाले, 2.5-3 तास झाले, पण कुंभार काका काही नदीवरून घरी येत नव्हते. शेवटी याला भूक लागली, पण नित्यनेम आता मोडायचा नाही. 5 महिने आपण नित्यनेम केलाय, आता मोडायचा नाही. मग आता ज्या ठिकाणी कुंभार काका आहेत त्या ठिकाणी आपण जायचं आणि कुंभार काकाच्या कपाळाचा गंध बघायचा. आपल्याला एवढंच करायचं. तेवढं केलं म्हणजे आपला नित्यनेम पूर्ण होणार. मग घरी यायचं, मग जेवण करायचं. मग गेला नदीवर, नदीवर गेला आणि दैवयोगाने सुयोगाने त्या दिवशी कुंभार काकाला नदीवर त्या माती खोदत असताना धनानं भरलेली घागर सापडली. आणि नेमकी ती घागर असा तिला पुसायचा कार्यक्रम चालला. माती अशी बाजूला केली, कुंभार काकाचं चालू होतं सुरुवातीची फर्स्ट प्रोसिजर. आणि तेवढ्यात हा आता परेशान झालेला, भूक लागलेली, दुपारचे 3 वाजलेले, यानं दुरूनच कुंभार काकाकडे बघितलं. कुंभार काकाच्या हातात धनानं भरलेली घागर होती. यानं दुरूनच पाहिलं, म्हटलं बस झालं आपलं काम, पाहिलं आम्ही, बस चाललो मी आता. निघाला, घरी गेला. कुंभाराच्या लक्षात आलं की यानं बघितलं. मग संध्याकाळी कुंभार काका घरी आले, बरोबर 2 हिस्से केले आणि त्याचे हिस्से बरोबर करावे लागतात. ते काय चिवडा मुरमुरे नाहीत, मूठभर इकडे का तिकडे, जमते का नाही, छटाक, तोळा, पावशेर, ग्राम सगळा तंतोतंत हिशोब ठेवावा लागते. आणि मग कुंभार काकानं काय केलं, 2 हिस्से केले. एक हिस्सा एका थैलीमध्ये भरला, एका पिशवीमध्ये भरला आणि त्याच्या घरी आले. त्याला सांगितलं हे तुम्ही ठेवा. आता त्याला कल्पनाच नव्हती की कुंभार काकाला काय मिळालंय आणि मी काय बघितलंय आणि माझ्या नित्यनेमाची ताकद आणि त्याची फलप्राप्ती काय झाली. त्याने कुंभार काकाला विचारलं याच्यामध्ये काय. कुंभार काका म्हटले आता चेष्टा करू नका, लागत असेल तर अजून पावशेर, अर्धा किलो शिल्लक घ्या, पण आता तुम्ही असं बोलू नका काय आहे काय, आता सगळं तुम्हाला माहीतच आहे. आता खरं तर वास्तविक पाहता त्याला काहीच माहिती नव्हतं, पण दुसऱ्याच्या कपाळाचा गंध बघायचा एवढा साधा नित्यनेम केला की एवढा मोठा धन लाभ झाला. घरी आला आणि पत्नीला सांगू लागला काय साधू असतात, काय साधूचे शब्द असतात, काय साधूचे वचन असतात. अहो दुसऱ्याच्या कपाळाचा गंध बघितला तर एवढा लाभ झाला, स्वतःच्या कपाळाला जर गंध लावला असता तर काय मिळालं असतं. ही ताकद अलौकिक संतांच्या शब्दात आहे महाराज. विठ्ठल 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 कुंडली कबरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम हरी भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. आ बोलिलेले पुरे वेडे वापुडे उत्तरा राज माप राज महाराज तुम्ही जिद नाही उच्चारिला अधिकार म्या पुला राज माप राज महाराज तुम्ही. तुका म्हणे ज्ञानेश्वरा रख पाया पैकिंग करा राज माप राज महाराज तुम्ही जिद. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.